आज आपण मस्त चमचमीत मसाले भात बनवणार आहे। कोलम तांदूळ घेतले, अर्धा तास भिजत टाकून दिलेले। आता त्याच्यासाठी साहित्य: फुलावर घेतलेले, गाजर घेतला, बटाटा घेतला, अजून काय शिमला मिरची घेतली, कांदा घेतला, टमाटा घेतले, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतली, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या तोडून, आणि लसूण घेतला। आता मी डाळ फोडणी देते मसाले भाताला। तुम्ही आपल्या आवडीनुसार कोणत्या पण भाज्या टाकू शकता। तेजपान टाकला, मिरची लसूण टाकला, कढीपत्ता टाकला, कांदा टाकला, त्याच्यात आता फुलावर टाकते, बटाटा बी टाकते, सगळ्या भाज्या टाकते, शिमला मिरची टाकते, परत गाजर टाकून देते। आता कापलेला टमाटा टाकून देते। भाजीला कंटाळा आला, भाजीला नसलं, साधी आणि सोपी रेसिपी मसाले भाताची। रोज रोज काय भाज्या करणार, हे चमचमीत जेवणाची टेस्ट वाढवणारी मसाले भाताची खिचडी। आता आपण आपल्या आवडीनुसार सगळे मसाले टाकू शकता। घरातले जे असतील ते मसाले टाकायचे। मसाले मस्त परतून घेतले। मी वाटाणे टाकायची विसरली होती, थोडे वाटाणे पण टाकते वरनं। आणि भिजवलेला तांदूळ पण टाकते। मस्त तांदूळ मिक्स करून घेतला। आपण आता त्याच्यात थोडं गरम पाणी टाकू, चवीपुरतं मीठ टाकू, थोडे पुदिन्याचे पानं टाकते, थोडी कोथिंबीर टाकते, म्हणजे पुदिन्याच्या पानांची खूप टेस्ट येते। थोडी उकळी आली का मग मी झाकण लावते। उकळायला लागलं, मी आता झाकण लावून घेते आणि 2 शिट्ट्या करते। हे बघा, आपला मसाला भात तयार झाला मस्त। मी तुम्हाला ताटात काढून दाखवते। हे बघा, आपले मसाले भात एकदम मऊ लुसलुशीत, एकदम टेस्टी। कशा वाटला मसाले भात ते कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असा मसाले भात करून बघा।